लहान बाबाचा चाले कायदा जगाच्या कल्याणापुरी वायदा लहान बाबाचा चाले कायदा लहान बाबाचा चाले कायदा जगाच्या कल्याणापुरी वायदा. त्याच्यानंतर गेले नाही काय बाबाजीच्या दर्शनाने? नाही, मग त्याच्यानंतर माझी ट्युशाला बदली झाली. दिवसाला हां, झालं का नाही, इतिहास आले मग. मग जवळच आले पुन्हा हां, दर्शन. पुन्हा आले तर तेवढ्यात त्याचं समाधी झाली. निर्वाण झालं हां, 71. मग आम्ही ते नागपूर रोडनं आहे की नाही ते कोणतं काय ते खडका फाटा. खळका, त्या फाट्यावरून येत असो माझ्या आर्डरली घेऊन गाडीला. हो तर तिथं एक असं मंदिर आहे त्याचं समाधीस्थ, समाधी व्हायचं, जिवंतपणी समाधी करून घ्यायचं. तर असं पुरा मी जेव्हा त्याच्या दर्शनाला गेलो तर माझ्या आर्डरीला पाठफळा नाग दिसला. हा, पाठफळा नाग दिसला. कुठं? त्या ते देऊळ आहे लहानचं खडक्या गंगापूर. 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 हा. झालं. हो, मी आता पडू नको, आता पडू नको बाहेर. गंभीर पडू नको. त्यांनी दर्शन दिलं म्हटलं. हां. काही भयाचं कारण नाही म्हटलं. महाराज होते, हो महाराज होते, बरोबर. पडायचं नाही म्हटलं. हां, मी डोळे लावूनच होतो. त्याला म्हटलं पडू नको, पळून. पैसेही राहू दे, इथं सगळं राहू दे. 30 लाख रुपये होते आमचं. कोणाला पळू नको म्हटलं तुम्ही? माझ्या आर्डरीला. हा, आर्डरली अच्छा स्वयंपाक करणारा. अच्छा. हां, तुम्ही त्याला सोबत ओळखलं बरोबर का हे बाबाजी? आणि हे बाबाजी. आता माझे डोळे लावून आहे, मला दिसून राहिले आहे. म्हटलं हो. तू पडू नको, भिऊ नको. हो, हे महाराज होते, लहानूचे महाराज होते. असं. तर तेव्हा एक वेळ दिसले मला ते. हो, आणि त्याच्यानंतर ते समाधीस्थ झाले. समाधीस्थ झाले. मग समाधी झाली तर मग समाधीचा उत्सव खूप झाला. माझं काही येणं झालं येणं झालं नाही. नाही. ड्युटी. ह्या फॉरेस्टमध्ये बहुतेक तर मी माझ्या लेकरं व्हायला भेटायला नाही शकतो हो काय ना. मग त्याच्यानंतर मग आमच्या शाळेनं पाठवला निरोप मला. हो, बापू म्हणे हे समाधीस्थ होऊन राहिले, या म्हणजे खूप मोठा उत्सव आहे म्हणे. हो, हां, बरोबर आहे. बस झालं नाही त्याच्यानंतर झालं. नाही. मग त्या समाधीस्थच्या नंतर मग मी 2-4 वेळेस गेलो. प्रत्येक वेळी इथला पुढे जात. मग जायची व्यवस्था झाली, ॲटो गिटो चालायला लागले. हो, केलं 2-4 वेळ दर्शन झालं. असं. आता मागच्या वर्षी कोंढणीपूरला आलो होतो. हो, तो कार होती आणि असं पडायचा. अच्छा. मी आता मग म्हणे बाबा घेता काय महाराज? म्हणजे हा काय हरकत नाही. मग मी त्याला सांगितलं तर. हो, म्हणूनच तो मला निरोप आला ना तुमचा. हां, मी म्हटलं मी बाबाजीची मर्जी होती. जिवंतपणी पाहिलं म्हटलं यांना, जिवंतपणी. आणि ते या स्वतःत पाहिजे. हो, बरोबर. तर एक प्रश्न विचारतो तुम्हाला मी, हां, की तुम्ही 3 आकडे घेतले मग ते घेतले ना. आणि त्याच्यानंतर मग ते एक प्रकारचं व्यसनच होतं का नाही? हां हां, बाबाजीनं पहिली तुम्हाला श्रीमंत करासाठी दिलं, कित्येक लोकांना दिलं त्यावेळेस. दे हा कित्येक लोक पण नाही. त्याच्यानंतर त्याच्यातून आकडेवाल्याला भोवतीचे काळी घेऊनच मारायला नाही. त्याच्यातून मग बाहेर कसे निघाले तुम्ही? काय झालं? हे जे सट्ट्याचा पिक्चर घेतले का नाही नाही, मग मला लोभ सुटला की नाही. मग नंतर काय त्या झालं? 904 एसटीवर लिहून आला की नाही. हो, तर मग मला लोभ सुटला. मी आता मग त्याला गार्डाला म्हटलं नाही मी आता मी लावूनच पाय आले. आता पगार घेतला 100. त्याच्यानंतर लावला नाही का मग? नाही नाही, कधीच नाही. म्हणजे बाबाजीनं मोह तुम्हाला होऊ नाही दिला ना? नाही 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 आहे की नाही? नाही नाही, मी आता नारायण आपण मी आता सुखी होणार नाही. हो, बाबाजीने एक प्रकारचा प्रसाद दिला आहे, प्रसाद दिला. तो प्रसाद ठेवा. शेत घेऊन घेतलं. बस. अजूनही आहे का शेत? हा, नाही ते शेत आहे, पण माझ्या लहान भावानं काय केलं, त्या शेतातलं आणि आईवडिलाचं शेत वर्ष मिळून ते 6.5 3 9.5 एकर जमीन, 10 एकर जमीन. त्याचं सगळं पीक पाणी. आणि मी आहे का? नाही, ते होतं 3 भावाचे होतं आमच्या. अच्छा. ते लहान भावानं घेतलं का आता शेत? नाही नाही, मग ते हे झालं. तो काय करे माहीत आहे का, हो, त्याचं सगळं पीक पाणी आमचे आई आणि वडील तर लहानपणी मरण पावले. हो. मोठे वडील मरण, काका होते. हो, हे झाले म्हातारे, यांना काही सोय सुचे नाही. तर मग हाच विकतात कधी सगळं. असं. आणि मग ते पैसे आले म्हणजे काय करे माहीत आहे, त्याच्यातले अर्धे पडदे
बायको कोण होती त्याची? मामबाई, सक्की मामबाई. वा. म्हणजे आटोकाची भाषिक हो केली. हो, नातंच होतं सर. त्यानं मग ते काय करायचं असं 2-4 वर्ष ते पीक पाणी. म्हटलं का रे बा यावर्षी असं पिकलं ना, आणि मग तू कसं म्हणते मला एवढ्याच असं पिकलं आणि तू कसं म्हणते एवढ्याच पैसे नाही. मग एक दिवस मी अंजनगाव शिवजीला गेलो मामाकडे, राहायला मामा. मग आमची मम्मी काय म्हणते माहीत आहे? हां. काय चाललं म्हणते नारायणरावजी तुमचं? हां. सरळ म्हणे तुम्ही तिथं ठेवून राहिलं, सरळ तिथं तर इथं येऊन राहिलं म्हणे अर्ध्याच्या वर. बघा. जवळपास 1 लाख रुपये इथं आले म्हणे. पहा सांभाळा तुमच्यासाठी काय ठेवा तुम्ही लेकरा बायासाठी. मग काय निर्णय घेतला तुम्ही? मग मी काय निर्णय घेतला माहीत आहे का? मग मला समजलं. मग मी माझ्या आईला सांगितलं, आमच्या काकाला. आई म्हणे नाही रे, मी आता बिलकुल 100% बरोबर. आता ज्या भावावर तिने ते पैसे ठेवले होते आमच्या सुनीनं भावशेती, हो. त्याला अपेंडिक्सचा अटॅक आला आणि तो मरण पावला. भरले नाही ते पैसे. ते फडले नाही, ते डुबले. त्याच्या मायबीन त्याच्या कबुली नाही केली. मग मी काय केलं, ते शेती विकूनच टाकलं. विकूनच टाकलं फक्त त्याच्या बरं, पोलीस. आता तुमचे मुलं बिलं काय करते मग? हे 2 मुलं आहे. हो हा इकडला आहे, हा सतीश काकडे. हो हे सुनबाई. हो त्या 2 पोरी तिच्या. हो. हे खाली आहे, ते वर आहे. आणि हे परिवार तो याच्यात आहे ICICI लोंबार्डला इन्शुरन्समध्ये. अच्छा, इन्शुरन्स. लोंबार्ड चांगलं प्रसिद्ध इन्शुरन्स कंपनी. झाला. हा मोठा मुलगा आहे. हो हा प्रवीण काकडे. हो ते त्याचे ते पट्टी बाजूची पिवळ्या साडीवाली. हो हो आणि हा त्याचा मोठा मुलगा हो हा चंद्रशेखर. हो आणि लहाना मुलगा ते त्याच्या बाजूनं आहे हो. ईशान. हो आणि ते पोटगी त्याची वय मोठी. बरं. हे लाईनी खालची बसली आमच्याजवळ. हो. ते असा हा परिवार आहे तुमचा. असा हा. बरोबर. एक मुलगी आहे ती इथं अमरावतीला, असं काय? बाबासाहेब खोपट. हो, जी त्यावेळेस दर्शनाच्या वेळेस पोटात होती. हेच पोटात संतती आणि संपत्ती हा, म्हणून. तर दाजी आणि अतिशय त्यापासून मी सुखी जा सुखीच आहे. सदा सुखी राहायची सदा सुखी. असा शब्द दिला बा. हां, म्हणजे हरसावर जर लोक आले माही जर ड्युटी तिथं असली ना, हो तर पैसे घ्यायचे. हो तर 10% त्याची ठेवावं लागेल. हो ते काय करायचं, हे काही मोठी रक्कम कोटीनं आणून तुमले. त्या माय मी शेवटी त्याचा हिसाब आहे ना, साहेब बटगे तुमले मस्त पिच्चा. असं तर चुकीचं राहिलो चांगल्या पैसे. पद्धती. कधी मागवून येतो ना. नाही नाही. आणि तिजोरी गव्हर्नमेंटची असून त्यातले 10 रुपये घरी आणूनही माझ्या घरात वापरवणे नाही. अजिबात. बाबाजीने जे तुम्हाला सांगितलं ते स्वभावाले बदल करू नये. हा, तसंच तुम्हाला खूप भेटल. असंच बोल. तसंच तुम्हाला खूप भेटल वा. असं म्हणेस तो. तुम्हाला न मागता काही भेटल नाही. हो बरोबर. बॉट लाईन आहे, स्वभावाले बदलू नको बस, बाकी दुसरं काही नको बस. बरं, दाजी. त्याच्यानंतर मी बरेचदा भेटीला गेलो, हो पण हे समाधीला हो. समाधीतही बाबाजी दर्शन देतात अजून. हा. आपल्या चॅनलचा उद्देशच दाजीत हो आहे की ज्या व्यक्तींना प्रत्यक्ष दर्शन घेतलं त्यांच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत अनुभव पोहोचले पाहिजे. हे एक कार्य सुरू आहे. आणि श्री संत लहानूजी महाराज संस्थाने ते अलीकडे आता एक लहानू प्रसादालयाचं बांधकाम सुरू आहे. तर सगळ्यांच्या मुलाखतीच्या मध्ये एक वाक्य आपण बोलत असतो, हे समर्थ बोलायला लावतात. काही कोणा आपल्याला सांगितलं नाही, अध्यक्षांना नाही. आता आम्ही स्वतःच बोललो. हो. तर त्या कार्यासाठी फार मोठं कार्य आहे. अन्नदान, गोसेवा, गुरुदक्षिणा हे तर आहेच. एक लहानू प्रसादालय जेणेकरून येणारे जाणारे लोक. त्या दिवशी घेतला होता ना प्रसाद मी. हो लहान तिथं आलं, तिकडे जाऊन प्रसाद घेतला, प्रसाद घेतला फ्री ऑफ कास्ट. बरोबर. तर त्याकरता एक फुल नाही फुलाची पाकळी आपण अर्पण केली पाहिजे बा सगळ्या लहानू भक्तांना. सगळ्या लहानू भक्तांनी एक आव्हान करतो, एवढेच टाका का तेवढेच टाका असं काही नाही. आपले 100 रुपये टाकले तरी पावले. नाही आम्ही त्या दिवशी 1000 रुपये 1001 टाकले होते त्या दिवशी. पावती फाडली होती. तुम्हालाच म्हणून नाही, सगळ्या लहानू भक्तांना आव्हान असते. आम्हाला प्रसाद पाठवला, प्रसाद आला नाही. प्रसाद याचा हे होते ना, काय होते
पुढे चिरंजीचा अंगारा वगैरे येत? नाही ते हे करतात ना सर्व हे वर्गणीचे पैसे आले म्हणजे ते काय करतात ना अभिषेक करतात हो, हो. त्याचा प्रश्न आले पाहिजे. बरोबर. आता एवढे तेनं जाणं झालं नाही का तुमचं मग आता? नाही तेव्हापासून मी आलो नाही बाबा. एक तर माझे पाय गेले, माझ्या पायाच्यानं मला चालता येत. बरं, काही हरकत नाही. आज मी दवाखान्यात जागेवर जाणार मी होता. तुम्हाला बाबाजी दर्शन देतच नाही. हा तशी माझ्या देवालयात फोटो आहे त्यांचा. रोज पूजा अर्चा त्याची करतो मी, व्यवस्थितपणे करतो. कधी कधी त्याची लहानशी आरती म्हणतो. हो. हां आज घटस्थापनेचा दिवस. हां आज सुंदर दिवस आहे. आज माझ्या कुलदैवतेचा दिवा लावला ना मी आज. हां माझी कुलदैवता कुलदैवत ही तर सायवाडा म्हणून आहे. बरं. कोणती देवी काय? तुळजाभवानी. तुळजाभवानी. हां आता माझे कुलदैवताचे नाव आहे सयाबाई बयाबाई सयाजीराव भुऱ्या भक्त. अच्छा. हे आहे सयाबाई बयाबाई सयाजीराव भुऱ्या भक्त. म्हणजे हे दोघं पुरुष आहेत, ह्या दोन बाया. ह्या भवानीचे रूप आहेत आणि भैरवनाथाचे हे दोघं. म्हणजे हा भैरवनाथ कुठला आहे माहिती आहे? मी जेव्हा वैष्णोदेवीला गेलो होतो तर वैष्णोदेवीच्या वर भैरवनाथाची मूर्ती आहे. तिचं दर्शन घेतल्याशिवाय वैष्णोदेवीचं दर्शन सफल होत नाही. असं आहे का? असं आहे. ते भैरवनाथ आहेत ते. तर दादाजी तुम्ही जे काही लहानू समर्थांचे जे काही अनुभव सांगितले तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर आशीर्वाद दिला, सदा सुखी राहायची. हां आणि हा एवढा मोठा आशीर्वाद समर्थांचा तुम्ही घेतला आणि जे काही तुम्ही तुमच्या आयुष्यातले जे सत्य अनुभव आहेत ते सगळे सांगितले, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जय गुरु. जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय.